नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना आलेली आहे। शेतकऱ्यांना मिळणार आहे 20,000 रुपयांचे अनुदान। हे अनुदान कसे मिळणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। क्रॉप इन्शुरन्स लिस्ट 2025 पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 921 कोटी रुपयांची नुकसान भरपाई 11 सप्टेंबर 2025 रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम खरीप 2023 आणि रब्बी 2024 या हंगामातील पिकांच्या नुकसानीसाठी आहे, जी थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT द्वारे दिली जाईल। या एकूण 921 कोटी रुपयांच्या भरपाईमध्ये खरीप हंगामासाठी 809 कोटी आणि रब्बी हंगामासाठी 112 कोटी रुपयांचा समावेश आहे। गेल्या वर्षी अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकरी या भरपाईच्या प्रतीक्षेत होते। या योजनेअंतर्गत एकूण 95,65,000 शेतकऱ्यांना 4,397 कोटी रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित होते। यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना आधीच 3,588 कोटी रुपये मिळाले आहेत, तर उर्वरित 15,25,000 शेतकऱ्यांना आता 921 कोटी रुपये मिळणार आहेत। ही भरपाई मिळण्यास झालेला विलंब मुख्यत्वे राज्याने विमा कंपन्यांना देय असलेले 1,28,000 कोटी रुपयांचे प्रीमियम वेळेवर न भरल्यामुळे झाला होता। हा प्रीमियम 13 जुलै 2025 रोजी भरल्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू झाली। सरकारने अवलंबवलेली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT पद्धत ही पारदर्शकतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या पद्धतीमुळे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात, ज्यामुळे मध्यस्थ आणि भ्रष्टाचार वाव राहत नाही। यामुळे प्रशासकीय कामे जलद होतात आणि शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळते। ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अनेक दृष्टीने उपयुक्त ठरेल। शेतकरी आपली थकीत कर्जे फेडू शकतील, बियाणे, खत आणि इतर शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करू शकतील। आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना पुन्हा शेतीत काम करण्याची प्रेरणा मिळेल। ही भरपाई शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिक मदतच नाही, तर नैसर्गिक आपत्तीनंतर पुन्हा उभे राहण्यासाठी एक महत्त्वाचा आधार आहे। यामुळे शेती क्षेत्राला चालना मिळेल आणि सरकारी योजनांवरचा शेतकऱ्यांचा विश्वास वाढण्यास मदत होईल। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT म्हणजे सरकारी योजनांचे फायदे आणि सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे। या पद्धतीमध्ये मध्यस्थ किंवा दलाल नसतात, ज्यामुळे योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि भ्रष्टाचार कमी होतो। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या।